नमस्कार. 2017मध्ये चीनमध्ये घडलेल्या एका घटनेपासून आपण सुरुवात करूया. चीनमध्ये झालं असं की तिथल्या एका टोलेजंग हॉस्पिटलमध्ये 13व्या मजल्यावरच्या प्रसूती कक्षात 26 वर्षाची एक गर्भवती लेबरमध्ये होती, म्हणजे प्रसूती वेदना तिला सुरू झालेल्या होत्या. बराच वेळ झाला प्रसूती वेदना सुरू होऊन तरी काही प्रगती होत नव्हती. त्यानंतर तिथले डॉक्टर आले आणि त्यांनी तिला तपासून सांगितलं की बाळाचा आकार हिच्या जननमार्गापेक्षा, म्हणजे तिच्या माकड हाडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा आहे, त्यामुळे तिला सिझेरियन करण्याची गरज लागू शकते. आता चीनमध्ये असं आहे की कितीही डॉक्टरांनी सांगितलं किंवा पेशंटची इच्छा असली तरी नातेवाईकांनी परवानगी दिल्याशिवाय सिझेरियन होऊ शकत नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांना बोलून जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हिचं सिझेरियन करावं लागेल, तेव्हा नातेवाईकांनी साफ नकार दिला. अशा गोष्टी आपल्या देशातही कायमच होत असतात, हे आम्ही कायमच बघत असतो. या नातेवाईकांनी नकार दिल्यावर त्यांना खूप समजावूनसुद्धा जेव्हा त्यांनी ऐकलं नाही, तेव्हा डॉक्टर निराश होऊन निघून गेले. आणि त्यानंतर ही गर्भवती बिचारी रडत राहिली. तिने नातेवाईकांची खूप आर्जवं केली, खूप विनवण्या केल्या. प्रसूती कक्षातनं ती 2दा बाहेर आली. परत तिने आर्जवं केली, विनवण्या केल्या, पण नातेवाईकांच्या हृदयाला अजिबात पाझर फुटला नाही. ती बिचारी परत जाऊन प्रसूती कक्षात पडून राहिली. याचा अंत इतका भयानक झाला की ह्या गर्भवतीने 13व्या मजल्याच्या या प्रसूती कक्षाच्या खिडकीतनं खाली उडी मारली आणि तिने आत्महत्या केली. तिचं बाळ तर गेलंच, ती पण गेली. या भयानक घटनेनंतर चीनच्या सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रांमध्ये खूप मोठा गदारोळ झाला की स्त्रीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही आहे का? हा कायदा का असा आहे की जो स्त्रीला स्वतःच्या शरीरावरचा अधिकारसुद्धा नाकारतो आहे? तर हा गदारोळ झाल्यामुळे ह्या विषयावरची चर्चासुद्धा निदान चीनसारख्या देशातसुद्धा सुरू झाली. आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचं प्रशिक्षण घेत असताना या गोष्टी कायमच बघतो. उदाहरणार्थ ससून हॉस्पिटलमध्ये साधारण एक 10-15 लेबर टेबल्स ओळीनी आहेत, ज्याच्यावर लेबरमध्ये असलेल्या, प्रसूती वेदना देत असलेल्या बऱ्याच स्त्रिया एका वेळी असतात. या स्त्रिया अतिशय आर्ततेने वेदना सहन करत किंचाळत असतात. त्यांच्या नवऱ्यांना अगदी कधी तर गलिच्छ शिव्या देत असतात. कधी त्या हिंसकसुद्धा होतात. आम्ही जेव्हा डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करायला जातो किंवा त्यांना तपासायला जातो तेव्हा आम्हाला लाथा मारणे वगैरे अशासुद्धा घटना कायमच घडतात. या गोष्टी कधीच बाहेर येत नाहीत, त्यामुळे आपल्याला ही कल्पना येत नाही. आज समाजात असं आहे की आई होण्याचा, मातृत्वाचा एवढा उदो चालू असतो की गर्भवतीला आणि प्रसूती होणाऱ्या स्त्रीला काय टाईपच्या, कुठल्या प्रकारच्या वेदनांना सामोरं जावं लागतं ह्याची आपल्याला फारशी कल्पना नसते. सिनेमात एखाद्या 30 सेकंदाचा कुठला तरी सीन असतो, आपण बघून विसरून जातो. त्याच्यानंतर जो आनंद व्यक्त करतात त्याच्यातच आपण मग्न असतो, पण ही कल्पनाच आपल्याला कधी येत नाही. तर माझ्या आजच्या टॉकचा उद्देश असा आहे की प्रसूती ही किती अवघड असते, किती वेदनादायक असते आणि माणसामध्ये ती का अवघड झाली याबद्दल तुम्हाला जरा जागरूक करावं आणि याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी, हा माझ्या टॉकचा उद्देश आहे. तर आपण एक व्हिडिओ बघूया की ज्यामध्ये डोल स्केल नावाचं वेदनेची तीव्रता मोजणारं एक उपकरण असतं आणि ज्याच्या मदतीने आपण कधी किती पेन होतं हे बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ठेच लागली तर 4 स्केल आहे साधारणपणे. तुमची जीभ चावली गेली तर 5 स्केलची तुम्हाला वेदना होते साधारणपणे. तुम्ही जर का आर्थरायटिस असेल, संधिवात असेल तर हे स्केल 8 आहे. त्यानंतर टूथएक, जी आपल्याला खूप वेदना होतात खरं तर, दात दुखत असेल तर, त्याचं स्केल 9 आहे. त्यानंतर आपण पुढे जात राहिलो तर याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बॉइलिंग वॉटरमध्ये आपण उकळत्या पाण्यात हात घातला तर स्केल 12 आहे. त्यानंतर आपण गुदमरलो तर 13 आहे स्केल. त्यानंतर पुढे आपण जात राहिलो तर वेगवेगळ्या गोष्टींचा हा पेन स्केल आहे. तुमचं हाड मोडलं तर हे स्केल 18वर दिसतं. 18 ही इंटेन्सिटी त्या पेनची असते. 3rd डिग्री बर्नची 19 असते. तुम्हाला गरम इस्त्री स्किनवर लागली तर तो 21 स्केल असतो. या पुढे आपण जात राहिलो तर मायग्रेन खूप जणांना होतो, हे स्केल 25 आहे. त्याच्या पुढे आपण जात राहिलो तर उकळतं तेल स्किनवर पडलं तर हे स्केल 27 येतं. तुमचं बोट तुटलं पूर्ण तर 28. तुम्ही काच गिळली तर हा 31. तुमचा हात तुटला म्हणजे प्रॉपर तोडला गेला तर हे स्केल 32 येतं. हार्ट अटॅकमध्ये हे स्केल 33 येतं.
आता असं पुढे पुढे आपण जात राहिलो की चाइल्ड बर्थचं पेन आपल्याला दिसतं, हे 57 आहे. यापुढे फक्त ॲसिड गिळणे, तुम्हाला समोरून ट्रेनची धडक होणे आणि तुम्हाला जिवंत जाळणे, या 3च गोष्टी जास्त पेनफुल आहेत. तर मला असं वाटत नाही की आपल्याला ही कल्पना आहे की ह्या लेवलचं पेन स्त्रियांना होतं. प्रसूती वेदना जेव्हा असतात, जेव्हा त्यांची डिलिव्हरी होते, तेव्हा ह्या लेवलचं पेन ती स्त्री सहन करत असते. आपल्या ह्या मातृत्वाच्या उदोउदोपणामुळे आणि ह्याच्यामुळे हे आपण विसरून जाणं पसंत करतो. तर यामध्ये आता आपण हा पण विचार करायला हवा की आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर कुत्री, मांजरी हे सस्तन प्राणी, तसे बऱ्यापैकी गाई, म्हशी हे सुद्धा बऱ्यापैकी सहज आणि सुलभ त्यांची प्रसूती होते. एवढं अवघड नाही आहे त्यांचं. कधीतरी पशुवैद्यकाची गरज लागू शकते, पण बऱ्याच वेळा ते स्वतः प्रसूती करून त्यामधनं पूर्वपदाला येऊन पुढचं त्यांचं सगळं चालू राहतं. मग मानवी प्रसूती का अवघड झाली? तर ह्याचा विचार करताना आपल्याला थोडा उत्क्रांतीचा विचार करायला पाहिजे. या स्लाईडमध्ये जसं दिसतंय तसं आदिमानव जेव्हा 4 पायांवरून 2 पायांवर चालायला लागला, तेव्हा त्याच्या माकड हाडाच्या, त्यातल्या स्त्रीच्या माकड हाडाच्या आकारामध्ये हा फरक पडलेला आहे. हा फरक पडल्यामुळे स्त्रीचा जो जनन मार्ग असतो तो या माकड हाडाच्या मधून जातो साहजिकच. बाळाला या माकड हाडाच्या मधनं या जनन मार्गातनं प्रवास करायचा असतो. तर हा जनन मार्गाचा आकार बदलल्यामुळे मानवी प्रसूती ही अवघड होऊन बसली. तसंच आपल्याला हे माहितीच आहे की सगळ्या प्राण्यांमध्ये मानवी मेंदू याची प्रगती खूप जास्त झाली आणि मानवी सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकण्याचं मानवाचं मेन हे आहे की मानवाचा मेंदू खूप मोठा झाला. तर मानवाच्या मेंदूची जेव्हा एवढी प्रगती झाली तेव्हा साहजिकच बाळाच्या डोक्याचा आकारही वाढला आणि वर्षानुवर्ष, युगानुयुग जसं जसं खाणं पिणं किंवा न्यूट्रिशन, पोषण जसं जसं मातेला जास्त मिळालं तसं तसं बाळाचा आकार वाढत गेला. पण बाळाच्या सगळ्या आकारापेक्षा डोक्याचा आकार हा सर्वात महत्त्वाचा असतो. जर डोकं जनन मार्गातनं खाली आलं तर बाकीचं शरीर बऱ्याच वेळ येऊ शकतं. यालाही कधी कधी अपवाद असतात. जर मधुमेह असेल आईला तर शोल्डर्स खूप मोठे असतात, ते शोल्डर्स अडकतात. पण हा मेंदूचा आकार वाढत गेल्यामुळे बाळाच्या डोक्याचा आकार वाढत गेला आणि जनन मार्ग मात्र आकुंचन पावला. त्यामुळे मानवी प्रसूती ही अवघड होत गेली. दुसरं असं झालं की पूर्वी साधारण 19व्या शतकाच्या शेवटी सिझेरियन सेक्शनचा वापर सुरू झाला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रगत संशोधन होऊन रुटीनली सिझेरियन सेक्शन व्हायला लागलं. सिझेरियन सेक्शन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आईच्या पोटाला छेद देऊन ह्याच्यामधून बाळ काढलं जातं. सिझेरियन जेव्हा सुरू झालं तेव्हा झालं असं की मोठी बाळंसुद्धा वाचू लागली. या आधी सिझेरियनचा शोध लागण्याच्या आधी जेव्हा मोठी बाळं आईच्या पोटात असायची तेव्हा डिलिव्हरी होऊ शकायचीच नाही. साहजिकच आई आणि बाळ दोघंही दगावत होते. त्यामुळे पूर्वीच्या काळी आईनी किंवा बाळांनी प्रसूतीच्या दरम्यान जीव गमावणे हे अगदीच फारच कॉमन होतं. त्याच्यामध्ये कुणालाही काही विशेष वाटतसुद्धा नव्हतं. ही ॲक्च्युली शोकांतिकाच आहे. नंतर असं झालं की जेव्हा सिझेरियनची सुरुवात झाली तेव्हा मोठं बाळ असण्याचे जे जीन्स आहे, जी जनुकं आहे, ती पुढच्या पिढीत प्रक्षेपित व्हायला लागली. म्हणजे एक बाळ जन्मतः जर का मोठं असेल तर तेच जीन्स पुढच्या पिढीत जाऊन पुढच्या पिढीतसुद्धा मोठी बाळं होण्याची टेंडन्सी वाढत गेली. त्यामुळे बाळांचा आकार वाढत गेला आणि ही आईसुद्धा जगल्यामुळे हे जीन्स अजून पुढे पुढे गेले. याचा परिणाम असा झाला की बाळं जास्तीत जास्त मोठी होण्याची टेंडन्सी वाढत गेली आणि पोषणामुळे सुद्धा बाळांचा आकार वाढला आणि मग मानवी प्रसूती जास्त अवघड होत गेली. आपण आता ही समोरची स्लाईड बघितली तर तुमच्या लक्षात येईल की बाळाचं डोकं आणि माकड हाडाचा साईज किती जेमतेम आहे. आता या बाळाला या जनन मार्गातनं खाली यायचं आहे, योनी मार्गातनं बाहेर यायचं आहे. एखादी आपल्याला खूप मोठी गोष्ट एखाद्या छोट्या रिंगच्या मधनं काढायची असेल तर आपल्याला ती फिरवून काढावी लागते. तसंच बाळाचा हा जो जनन मार्ग असतो त्यातला प्रवास असा असतो की बाळाचं डोकं वेगवेगळ्या दिशेने फिरवून बाळ बाहेर येण्याचा प्रयत्न करतं. हे सगळं खूप अवघड असतं आणि याच्यामध्ये बाळाचा जो मानेचा अँगल असतो ती हनवटी छातीला टेकलेली असावी लागते. त्याप्रमाणेच त्याचा अँगल आणि त्याची पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी परफेक्ट असाव्या लागतात डिलिव्हरी होण्यासाठी. आणि हे नसेल तर हा मार्ग खूप अवघड होऊन बसतो. पूर्वीच्या काळीच्या स्त्रियांना किंवा आपल्या समाजातच इन जनरल जसं मैथिली म्हणाल्या
की वर्षानुवर्ष सिझेरियनचं प्रमाण का वाढत चाललं याबद्दल समाजात खूप जास्त नाराजी आहे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ सिझरच करतात वगैरे अशा गोष्टी जेव्हा म्हटल्या जातात तेव्हा आपल्याला काही फॅक्ट्स म्हणजे काही जी सत्य आहेत त्यांना ॲक्सेप्ट करायला पाहिजे की जेव्हा साधारण 1990मध्ये आपण साधारण 1990 आणि 2016 ह्या दोन वर्ष आहेत त्याचं स्टॅटिस्टिक्स बघूया तर 1 लाख स्त्रियांमागे 557 स्त्रिया दगावत होत्या 1990मध्ये. 1990मध्ये खरं तर काही भारत फार मागासलेला देश नव्हता, पण 1990मध्ये 556 स्त्रिया 1 लाख स्त्रियांमागे प्रसूतीमध्ये दगावत होत्या. तसंच नवजात बालक मृत्यूदर, नवजात बाळं मरण्याचं जे प्रमाण आहे ते साधारण 1000 मोजतात कारण बरीच बाळं प्रसूतीच्या गुंतागुंतींमुळे जाऊ शकतात. तर ही 1990मध्ये 1000 बालकांमागे 57 बाळं जात होती. हेच 2016चं जुनं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर हा रेट 557वरून 130वर आलेला आहे आणि नवजात मृत्यूदर हा 56पासून 28वर आलेला आहे. तर ही जी प्रगती केलेली आहे ही याचं श्रेय पूर्णपणे आधुनिक वैद्यकशास्त्राला द्यायला हवं आणि आमच्या क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या प्रगत्या, वेगवेगळे संशोधन याचा वापर करून हे इथपर्यंत आणलेलं आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या दैनंदिन जीवनात, हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या जुन्या काळाचे लोक म्हणतात की आमच्या काळी किती इझिली प्रसूती होत होती आणि किती इझिली डिलिव्हरी होत होती, हल्लीचीच नाटकं आहेत. पण हे आपण बघायला गेलं तर एक 15-20 मुलं व्हायची, 10-15 तर खूप जणांना, त्यातली काही जगायची काही मरायची, कधी आई मरायची, हे पण खूप कॉमन होतं. स्त्रीचा हा दुसरा जन्म हे मानलं जायचं. खरं तर मला वाटतं आजही हे तेवढंच खरं आहे आपण बाकीच्या गोष्टींचा विचार केला तर सरसकट हा दोष देण्यापेक्षा आपण हा विचार करायला पाहिजे की किती मातांना आणि किती बाळांना आपण वाचवू शकलो आहे. हल्ली एक थोडंसं असं झालं आहे की हे काही सगळं खरं नाही, नैसर्गिकच गोष्टी पाहायला पाहिजेत. म्हणजे कशी नॉर्मल नैसर्गिक प्रसूती व्हायला पाहिजे, मग घरीसुद्धा होऊ शकते. हे उगाचच नाटकं आहेत हॉस्पिटल वगैरे, घरीच व्हावी. अंडर वॉटर डिलिव्हरीचं सुद्धा फॅड आहे. पण मला असं म्हणायचं आहे की एवढा बुद्धीचा वापर करून असं सगळं करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता नैसर्गिक प्रसूती ही उत्तमच असते, पण घरी डिलिव्हरी करणे वगैरे अशा हल्ली काही फॅडवाल्या गोष्टी दिसतात. काही वेळा मुद्दामच पेशंटला उशिरा नेणे म्हणजे मग तिची नॉर्मल डिलिव्हरी, ह्यामध्ये आपण बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका उत्पन्न करतो आहोत, हे मात्र लक्षात घ्यायला हवं. आता आपण असा विचार करूया की जेव्हा प्रसूती होते तेव्हा कोणकोणते बदल स्त्रीच्या शरीरात होतात आणि ही प्रसूती कशी होते. या स्लाईडमध्ये थोडंफार दाखवलेलं आहे की कसं बाळ खाली येतं आणि मी म्हटलं तसं त्याच्या डोक्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट्सनी, वेगवेगळ्या हालचालींनी डिलिव्हरी होते. तर ही स्लाईड अशी एकच दिसत असली तरी ह्याच्या मागे त्या बाळाचे सुद्धा, त्या आईचे सुद्धा आणि स्त्रीरोग तज्ज्ञ जे डिलिव्हरी करतायत यांच्यासुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा होत असते. ह्यानंतर ह्याच्यामध्ये एक दुसरा कट दाखवला आहे. जेव्हा योनिमार्गाच्या पूर्ण तोंडापर्यंत बाळ येतं तेव्हा असं होतं की बाळाच्या डोक्याचा आकार मी म्हटलं तसा बराच मोठा असतो आणि योनिमार्गाचं मुख म्हणजे तोंड एवढं मोठं नसतं. अशा वेळी आम्हाला हा इपिझिओटॉमी नावाचा कट द्यायला लागतो, योनिमार्गाला छेद द्यायला लागतो ही प्रसूती सुलभ करण्याकरता. समजा हा कट आम्ही नाही दिला तर योनिमार्ग पूर्णपणे फाटला जातो आणि मग हा वेडावाकडा फाटलेला योनिमार्ग शिवणे आणि ती जखम भरून येणे हे खूप अवघड असतं. त्यामुळे हा जो कट आहे, हा छेद हा वेळेवरच द्यायला लागतो. बऱ्याच वेळा एस्पेशली जी पहिली डिलिव्हरी असते, पहिलटकरीण जेव्हा असते तेव्हा तिला अजिबात कल्पना नसते की असा कट देण्यात येणार आहे. बऱ्याच गोष्टी पहिलटकरीणीला सांगायच्या नाहीत अशी आपल्या इथे पद्धत आहे, कारण ती घाबरून जाईल. पण खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीला हा अधिकार असायला पाहिजे की तिच्या शरीरावर काय होणार आहे हे जाणून घेण्याचा तिचा अधिकार आहे. तर हा कट दिला जातो. याच्या खालीच आपण एनस म्हणजे शौचाची जागा ही जस्ट खाली असते. तर कधीकधी जर सुलभ आणि सहज प्रसूती झाली तर ठीक आहे. समजा ही प्रसूती अवघड झाली आणि बाळाचा आकार खूप मोठा असेल किंवा काही अजून समस्या आल्या तर हा कट देऊन सुद्धा खूप जास्त तो कट दिला जातो, म्हणजे ते टाके खूप वाढतात आणि कधीकधी सगळे प्रयत्न करून सुद्धा अवघड प्रसूतीमध्ये हा कट संडासच्या म्हणजे शौचाच्या जागेपर्यंत येऊ शकतो. याच्यानंतर हे जरी सगळे आपण नंतर शिवत असलो तरी याच्यामध्ये स्त्रीचे खूप हाल होतात.
तसं सुद्धा संडासच्या जागेवरचे असलेले टाके नंतर तिला आयुष्यभर त्रास देऊ शकतात. याच्यामध्ये प्रसूतीनंतर मूळव्याध, फिशर, भगंदर या गोष्टी तर कॉमन आहेतच. त्याच्यानंतर हे टाकेसुद्धा जर का जवळचे असतील तर गर्भवतीचे अतिशय जास्त हाल होतात. हा एकच इपिझिओटमी हा प्रकार, पण याच्यामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला माहितीच आहे की योनिमार्ग लवचिक असतो आणि बाळाची डिलिव्हरी होताना तो बराच ताणला जातो, त्याच्यामध्ये तेवढी कपॅसिटी असते. पण कुठलीही गोष्ट तुम्ही जर का मर्यादेच्या पलीकडे ताणली आहे, की इलास्टिकसुद्धा तुम्ही मर्यादेच्या पलीकडे ताणलं तर ते पूर्वपदाला कधीच येऊ शकत नाही. अशावेळी अवघड प्रसूती झालेल्या स्त्रीचा योनिमार्ग हा परत पूर्वपदाला कधीच येत नाही आणि तो थोडासा उघडा राहतो कधी कधी आणि त्याचा टोन जातो, म्हणजे त्यातला मसलची जी ताकद असते ती जाते. अशावेळी या स्त्रियांना साधारण 40-50 किंवा कधीकधी डिलिव्हरीनंतरच काही वर्षात लघवी आणि शौच याच्यावरचं नियंत्रण कमी होतं. लघवी आणि शौच आपल्या कंट्रोलमध्ये, नियंत्रणामध्ये राहावं म्हणून स्फिंक्टर्स असतात काही. तर अति जेव्हा ताणलं जातं आणि जेव्हा सगळा टोन जातो, टोन म्हणजे तुमच्या स्नायूंची ताकद, ही जेव्हा कमी होते तेव्हा लघवी आणि शौच याच्यावरचं नियंत्रण कमी होतं. कधी गॅस पास होतो आणि ह्या सगळ्या समस्यांना स्त्रियांकरता खूप लाजिरवाण्या असतात. त्या बोलत नाहीत, ह्या वर्षानुवर्ष हे सहन करत राहतात आणि उपचार आहेत या गोष्टींकरता, उपचार नाहीत असं नाही, पण स्त्रिया सहन करतात. आपल्या इथे हे लहानपणापासून स्त्रियांच्या मनावर हेच बिंबवलं जातं की मातृत्व हेच आपलं सर्वस्व मानायचं, ह्याच्यातच धन्य मानायचं आणि त्याच्यानंतर होणारे त्रास काही फारसे बोलून नाही दाखवायचे, तुम्ही फक्त आहे त्याच्यातच आनंद मानायचा. अजून एक वेगळी गोष्ट होऊ शकते की हा जेव्हा इतका योनिमार्ग ताणला जातो आणि त्याची लवचिकता जाते तेव्हा त्या भागातला संवेदना क्षमता किंवा संवेदनासुद्धा कमी होतात आणि योनिमार्गाचा टोन कमी झाल्यामुळे लैंगिक सुखात खूप मोठी कमतरता येऊ शकते. ही गोष्ट तर आपल्या इथे कधीच बोलली जात नाही. त्यामुळे स्त्री पुरुषांमध्ये, नवरा बायकोंमध्ये थोडी धुसफूस होते, वैवाहिक विसंवाद होतात, चिडचिड होते, पण तरी या गोष्टी कधीच बाहेर बोलल्या जात नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा स्त्री अंगावरच काढत राहते. त्यामुळे ह्या अशा इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या समजून घेतल्या पाहिजेत. आता हे सगळं ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की मग नॉर्मल डिलिव्हरी नकोच की काय? असं अजिबातच नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरी ही कधीही उत्तमच, ती सहज आणि सुलभ पद्धतीने होत असेल तर अतिशय चांगलं. आम्हालाही जो आनंद जेव्हा स्त्री नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा खूप जास्त असतो, पण हेच जेव्हा अवघड प्रसूती होते आणि ती बाळ NICUत जातं, आईला ब्लिडिंग होतं, त्याच्यानंतर तिची परिस्थिती क्रिटिकल होते, तिला ICUमध्ये ठेवायला लागतं, तेव्हा नॉर्मल डिलिव्हरीसाठी इतके वेडेवाकडे प्रयत्न करणं हे चुकीचं आहे बऱ्याच वेळा आणि हे कधीकधी नातेवाईकांच्या दबावामुळे करावं लागू शकतं. दुसरी गोष्ट अशीही आहे की पूर्वीच्या स्त्रियांच्या मानाने हल्लीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या जास्त आत्मसन्मानाने जगतात, त्या स्वतः कमावतात, त्यांची स्वतःची एक डिग्निटी, एक आत्मसन्मान असतो. तर त्यांना जेव्हा या लेबरमधनं जावं लागतं तेव्हा त्यांची सहनशक्ती तेवढी नसते. ज्या पूर्वीच्या स्त्रिया होत्या की आपलं हेच जगणं आणि हेच सगळं ॲक्सेप्ट करून जगायचं आणि कसं बसं सगळं वेदना सहन करूनच हालाचं जगणं जगायचं, ही पूर्वीच्या स्त्रियांची मानसिकता होती, जी आत्ताच्या स्त्रियांमध्ये, आत्ताच्या मुलींमध्ये नाही आहे. त्यांना हे कधी कधी नको वाटतं सगळं आणि यातला अवघड जो भाग आहे तो ॲक्सेप्ट करण्याची त्यांची तयारी नसते. म्हणूनच आता आपल्या इथे हा अधिकार दिलेला आहे स्त्रियांना की एखादीला जर का सिझर करून हवं असेल तर आपण ते मान्य करतो. अर्थात या मुलींना आम्ही सगळं समजावून सांगतो की सिझेरियन ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तुमचं जेव्हा पोट कापून शिवलं जातं तेव्हा त्याच्यानंतरच्या वेदनाही भरपूर असतात. त्यामुळे वेदनेशिवाय मातृत्व हे नाहीच, पण तरीसुद्धा हा अधिकार स्त्रीला आपण द्यायला हवा. आणि माझ्या टॉकचा उद्देश असा आहे की खूप आनंद व्यक्त होतो की अरे वा किती मस्त, छान डिलिव्हरी झाली, मस्त वगैरे. तिलाही बिंबवलं जातं की तुझं सगळं छान झालं आहे, तू आनंदात राहिली पाहिजेस. पण ह्याच्या मागची ही जी ती काय वेदनेतून गेली आहे, काय अनुभवातनं गेली आहे याची जाणीव समाजात निर्माण झाली तर त्या महिलांना थोडं जास्त नैतिक बळ मिळेल. अजून एक छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे. खरं तर हा खूप मोठा विषय, एक वेगळ्या टॉकचा विषय होऊ शकतो, पण सिझेरियन करायचं नाही आणि काही झालं तरी नॉर्मल डिलिव्हरी करा, हा आग्रह आपल्या इथे ग्रामीण भागात थोडा जास्त, तसं पुण्यातही नाही असं नाही आहे, ग्रामीण भागात थोडा जास्त आणि नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतात तर खूप जास्त. ह्याच्या मागे या लोकांची एक मानसिकता अशी असते की जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर पुढच्या वेळी मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं सोपं जातं.
हे ऐकायला तुम्हाला खूप भयानक वाटेल, पण हेच सत्य आहे की नॉर्मल डिलिव्हरी का होऊ दे पहिली, कारण पुढचा गर्भ आम्ही जर का स्त्रीचा आहे म्हणून पाडायचं ठरवलं तर ते सोपं जाईल. आणि हे आम्ही खूप सर्रास बघतो. हे महाराष्ट्रातही अजिबात अनकॉमन नाही, पुण्यातही हे अनकॉमन नाही. त्यामुळे हे इतकी भयानक मानसिकता आपल्या समाजाची अजूनही आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला थोडीशी जागरूकता निर्माण करून गर्भवतींना आणि स्त्रियांना नैतिक बळ द्यायला हवं आणि त्यांचं आयुष्य जास्त चांगलं करायला हवं. माझ्या या टॉकमुळे जर तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की स्त्रीला एका वेगळ्या सहानुभूतीची गरज आहे, एम्पथीची गरज आहे, तर मी हा टॉक यशस्वी झाला असं समजेन. धन्यवाद.